मित्र आपण आता मोहाळ तळ म्हणतात का या तळ्याला? बरोबर, इथं मोहाळ तळ आहे आणि या तळ्याची अशी कहाणी आहे की ज्या लोकांचे आई वडील वगैरे वारतात ना, तेव्हा ते लोक इथे येऊन टक्कल वगैरे करतात आणि इथं स्नान करतात. यानं काय होते, त्यांच्या आई वडिलाच्या आत्म्याला शांती भेटते है ना, अशी लोकांची आस्था आहे. हे बघू शकता, तर मी तुम्हाला जवळून दाखवतोच आता. तर या आजोबांनी आपल्याला पूर्ण स्टोरी सांगितली या तळ्याची, आणि मला पण माहीत होती ॲक्च्युली, पण तेवढी माहीत नव्हती ती. आणि आता आपण जाणार आहोत जमदाग्नी. रेणुका मातेचं मंदिर तर सगळेच पाहतात, पण जमदाग्नी ज्याचे म्हणजे हे होते, पतिदेव होते, त्यांचं पण मंदिर या ठिकाणी आहे. ते मंदिर आपल्याला आजोबा दाखवत आहेत. तर चला आपण जाऊन आता ते मंदिर बघू. मधात विहीर कोणाची होती? ते रेणुका देवीची पूजेची पाण्याची. हा, माता रेणुका देवी इथूनच पाण्याचा घडा भरून जे आहे आपल्या आश्रमात नेत असायचे. जिथं म्हणजे क्रीडा वगैरे पाहिली होती त्यांनी, तर ते हेच जागा आहे. इथूनच त्यांचे सतीत्व भग्न झालं होतं. तर हेच जागा आहे. पण ती विहीर आता पाण्याने बुजलेली आहे मित्र, त्यामुळे मी आता तुम्हाला नाही दाखवू शकत. परंतु हे बाकीचं हे बघू शकता, बरंचसं बांधकाम इथं झालेलं आहे या तळ्याचं. यादवकालीनच बांधकाम आहे हे. तर अशा प्रकारे मित्र हो, या तळ्याच्या बाजूला जे आहे ना, पूजा केली जाते आपल्या आई वडिलाच्या शांतीसाठी. तर अशा प्रकारे ही जागा आहे. तर त्यामुळं इथं जे लोक आहेत ते आपल्या आई वडिलाच्या शांतीसाठी बरेच पूजा करतात. इथं तुम्हाला जर पूजा करायची असेल तर तिथं ते आश्रम आहे, तिथं जायचं आणि तिथं बरेचसे महाराज राहतात. तर त्यांना तुम्ही जर म्हणले की आपल्या आई वडिलाच्या शांतीसाठी पूजा करायची आहे, तर ते त्यांची दक्षिणा वगैरे सांगतात आणि इथे तुम्हाला घेऊन येतात. ते विधिवत तुमची पूजा करून त्यांच्या शांतीसाठी ते प्रार्थना करतात. तळ हे पूर्ण भरून राहते नाही का? हे काय मंदिर होते ते लोकांना बसण्यासाठी केले. अच्छा, त्यांनी आपल्याला भरपूर माहिती दिली. आणि हे कलाकृत्या बघा तळ्याच्या अंदर. मोहाळ तळ आहे, याच्यामध्ये खूप पूर्ण काम दगडानेच केलेलं आहे. बघू शकता मित्र, हे बघा, तळ खूप खोल आहे बरं का. कधी आलात ना, लेकरं बाळायला लक्ष राहू द्या. आणि तसं पडलं तर गाळ आहे खूप सारा, याच्यात सांभाळून राहिलेलं कधी बरं आहे की नाही. उडी मारली त्या मित्र, आपण जिथं आलेलो आहोत हे मोहाळ तळ आहे. आणि बघा इथं या तळावून या झाडावरून पोहायले होते कधी. ते खूप मोठा ऍक्सिडेंट घडला होता पहिले. एक मुलगा या झाडावरून खाली उडी मारली आणि तो मृत्युमुखी पडला. ऍक्च्युली इथे पोहायला आले होते ते काय मुलं शाळेतले. तर तुम्ही कधी इकडल्या बाजूला असं पोहायसाठी गव्हासाठी आले ना, तर असं सांभाळून या, कारण इथे ऍक्सिडेंट खूप झालेले आहेत अशा प्रकारचे. हे आजोबांनी स्वतः सांगितले आणि पाहिलेलं आहे त्या गोष्टी. त्यामुळं जपून राहायचं. त्या झेंड्यापाशी ते रेणुका मातेचे ते पाणी न्यायचे ते विहीर आहे का? अच्छा.